दादर स्थानकावर धक्कादायक घटना. मृतदेह बॅगेत भरून नेताना डाव फसला. पोलिसांच्या सतर्कतेमुळे बॅगेमध्ये सापडला मृतदेह. अजित पवारांना शह देण्यासाठी शरद पवारांची नवी खेळी. सिंदखेड राजात आमदार राजेंद्र शिंगणे यांच्या विरोधात पुतणी गायत्री ताकद. लाडकी बहीण योजनेची रक्कम वाढणार. अशक्य गोष्ट करणे हीच माझी ओळख. विरोधकांना उत्तर देताना म्हणाले दादा. भीमाशंकरला जाताना काळाची झडप. शिवसेना नेत्याचा भाचा व मामे भाऊ ठार. माळशेज घाटातील घटना. समझने वाले को इशारा काफी है. शेख हसीनांचे पलायन हा सर्वच हुकुमशाहींसाठी इशारा. बांगलादेशवरून ठाकरेंचा हल्ला. बिवडी त्रिपुटी येथे तरुणाचा खून. मुख्य संशयिताला अटक. कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. पूर्ववयी मनस्यातून भंडाऱ्यात गोळीबार. बरवस्तीत बंदूक घेऊन फिरत होता हल्लेखोर. हॉटेलमधून उतरलेल्या जोडप्याकडून खंडणी प्रकरण. धमकावणारा पोलीस कर्मचारी निलंबित. पुण्याच्या कोरेगाव पार्क परिसरातील घटना. सराफाचे 42 लाखांचे सोने घेऊन कारागीर फरार. पुण्याच्या फरसखाना पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल. संतूक पिंपरी शिवारात भरधाव ट्रकच्या धडकेने 2 जण ठार. 1 जण गंभीर. ट्रक चालकाचे घटनास्थळावरून पलायन. गुन्हा दाखल. जुगार अड्ड्यावर छापा. 13 जणांवर गुन्हा दाखल. हिंगोलीच्या आखाडा बाळापूरमध्ये पोलिसांची कारवाई. ई पॉस मशीनचा सर्व्हर डाऊनमुळे धान्य वितरण बंद. साताऱ्यात भाजपच्या आमदारांच्या वडिलांनी दिले मशीन परत. मानवाधिकाराचे पदाधिकारी सांगून 15 लाख उकळले. मानवाधिकार आयोगाचे नाव घेऊन गंडवणाऱ्यांपासून सावध राहा. जिल्ह्यातील शाळांमध्ये राबवणार सुंदर शाळा अभियानाचा दुसरा टप्पा. अभियानाच्या पूर्वतयारी निमित्ताने पार पडली अधिकाऱ्यांची 1 दिवसीय कार्यशाळा. जिल्ह्यात 4 महिन्यात डेंग्यूचे 130 रुग्ण तर स्वाईन फ्लूचे रुग्ण वाढले. रुग्ण ग्रामीणमध्ये 75, शहरी भागात 55 तर मनपा हद्दीत 24 रुग्ण. स्वस्त धान्य दुकानदारांनी जमा केले ई पॉस मशीन. मशीन वाढी मागणी. प्रति क्विंटल 150 ऐवजी 300 रुपये देण्याची केली मागणी. हर हर महादेवच्या गजरात शिवलिंगावर पवित्र जलाभिषेक. जिल्ह्यातील ऐतिहासिक श्री नवयुवक मानाची कावड यात्रा. शिक्षकांनी पदवीधर आमदारासमोरच मागण्यांसह मांडले विविध प्रश्न. लवकरच प्रश्नांसोबत बैठक. आमदार लिंगाडे यांनी दिले आश्वासन. शेतकऱ्यांनी आता सोयाबीनऐवजी दुसऱ्या पिकाकडे वळावं. महसूल पंधरवाड्या वर्गात उपविभागीय अधिकारी संदीप अपार यांचा शेतकऱ्यांना कृषी सल्ला. पाणी टंचाई निवारण आखाड्यात गावांचा उल्लेख नसल्याचे स्पष्ट. जिल्हा परिषद जलव्यवस्थापन समितीच्या सभेत सदस्य आक्रमक.